मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाहूयात की कोणत्या 3 गुणांमुळे पुण्यातले ड्रायव्हर्स ठरतात जगातले सर्वात दळभद्री ड्रायव्हर्स। पहिला गुण, ऑरेंज सिग्नल असतो गाडी स्लो करून झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे जाऊन थांबण्यासाठी, पण पुण्यातले ड्रायव्हर्स फक्त ऑरेंज सिग्नल दिसल्यावरच गाडी सर्वात जास्त जोरात पळवतात, का तर सिग्नलला अडकू नये म्हणून। पण सिग्नलच्या पलीकडे जाऊन ते पुन्हा स्लो होतात आणि ही प्रक्रिया अशीच निरंतर चालत राहते। दुसरा गुण, पुणे सोडून जगात सगळीकडेच आधी इंडिकेटर देतात नंतर वळतात, पण पुण्यामध्ये आधी वळतात आणि मागून जर कोणी ठोकले किंवा एखादी शिवी ऐकू आली तरच इंडिकेटर देतात, ते पण भांडणात हे सांगण्यासाठी की आम्ही आधी इंडिकेटर दिले होते, वाटलं तर खाली वाकून बघा। तिसरा गुण, आता या कॅटेगरीमध्ये जे लोक आहेत त्यांना मेंदू तर आहे, पण निसर्गाने बहुतेक त्यांच्या मेंदूला गांजाचे कोटिंग करून पाठवले असावे। एकतर यांच्या मागे तुम्ही कधीही गाडी चालू नका, आणि जर चालवणार असालच तर आपला मेडिक्लेम इन्शुरन्स चालू आहे की नाही याची आधी खात्री करून घ्या। या कॅटेगरीमध्ये येतात रिक्षावाले, ओला उबेरवाले आणि ॲक्टिवावाले। हा या गाड्यांचा प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम असलेले लोकच या गाड्या घेतात हे सांगणे अवघड आहे। या कॅटेगरीची खासियत म्हणजे 50च्या स्पीडमधून एका सेकंदात कुठेही थांबणे, मागचा पुढचा कसलाही विचार न करता 1 सेकंदात गाडी गरकन फिरवणे, तेही रस्त्यात कुठलाही टर्न नसताना, आणि आपण कधीच चुकू शकत नाही याच भ्रमात वावरणे। चौथा, एक ॲडिशनल अवगुण, गाडीचे दोन्ही आरसे असतात मागे पाहण्यासाठी, पण यांचा एक आरसा सेट केलेला असतो स्वतःचे तोंड पाहण्यासाठी। आपटून तोंड फुटले तरी चालेल, पण आरशाची दिशा जराही बदललेली यांना चालत नाही। मित्रांनो, असेच मेंदूची कलई करणारे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि समाजात बदल घडवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा।